लाडक्या बहिणींच्या खात्यात 12 मार्च पर्यंत 2 महिन्यांचे पैसे येणार। फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे एकत्रित 3000 रुपये मिळणार। महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची ही माहिती। ठीक आहे, लाडक्या बहिणीची योजनेची तरतूद 38,000 कोटीवरून यावर्षी 26,500 कोटीवर आणली आहे। म्हणजे अध्यक्ष महोदय 11,808 कोटी रुपये 31% कपात केलेली आहे। म्हणजे 1,500 रुपयाचं 2,100 रुपये करायचं सोडून तुम्ही पुरवणी मागण्याचा जे फिक्स खर्च आहेत 100% येणार आहेत ते दाखवा ना। मला तोच मुद्दा मांडायचा आहे की तुमचे जे 37,000 कोटीचा डेफिसिट आहे हे खोटं आहे, फसवा आहे। महाराष्ट्राला तुम्ही फसवणार। मोफत सिलेंडर योजना, मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजना यासारख्या योजना तर आता जवळपास तुम्ही अध्यक्ष महोदय बंदच केलेले आहेत। अध्यक्ष महोदय आता इराणच्या युद्धामुळे 60 रुपये महागाई झाली। मी स्थगन दिला होता आज, पण काय बोलण्याची संधी आम्हाला मिळाली नाही। अध्यक्ष महोदय, आता आमच्या भगिनींनी जर तुम्ही व्यवस्थित मोफत सिलेंडर योजना दिली तर त्याचे भगिनींना आमचा लाभ होईल आणि त्यामुळे युद्धामुळे अजून महागाई वाढण्याची शक्यता आहे आणि मध्यमवर्गीय कमी उत्पन्नाच्या गटांचं सगळं संसाराचं गणित कोलमडण्याची शक्यता आहे। डायरेक्ट सांगितलं जायचं विरोधी पक्षाला 1 रुपया देणार नाही, पण मी इथे अनेक मतदारसंघ दाखवेन की जिथे भारतीय जनता पक्ष, खडसे साहेब हे तर विनियोजन विधेयक मांडायचे, विनियोजन विधेयकावर हे बोलायचे, देवेंद्र फडणवीस साहेब बोलायचे आणि मला वाटतं मुनगंटीवार बोलायचे। इथेच तिथूनच मी उत्तर द्यायचो आणि सगळ्यांच्या प्रोव्हिजन त्यांना करून द्यायचो। शेवटी या सभागृहात मांडलेले विचार हे श्रेष्ठ आहेत। त्यासाठी हे 37,000 कोटी करण्यासाठी हे 11,000 कोटी रुपये तुम्ही बाजूला ठेवलेले आहेत। अध्यक्ष महोदय, मी बऱ्याच या निमित्ताने सांगेन की देवेंद्रजी विरोधी पक्षात असताना असा एक प्रस्ताव त्यांनी मांडला होता की अर्थसंकल्पातील कोणत्या घोषणा पूर्ण झाल्या याची एक वेगळी पुस्तिका काढायला हवी आणि ती सुद्धा अर्थसंकल्पाच्या सोबतच द्यायला हवी। माझं मत आहे की देवेंद्रजींनी काही वर्षापूर्वी आमचं सरकार असताना जी सूचना केली त्याचा अवलंब देवेंद्रजी आता मुख्यमंत्री झालेत त्यांनी करावा। हे बजेट पूर्ण, हे अर्थसंकल्पीय अधिवेशन पूर्ण व्हायच्या आधी त्यांनी आता ह्यावर्षी छोटी पुस्तिका काढावी। कुठले प्रकल्प पूर्ण केले आहेत, कुठले किती टक्के झाले आहेत आणि कुठले बजेटमध्ये आहेत पण 1 रुपया दिलेला नाही याचा एक गोषवारा म्हणजे सगळ्या विधानसभेच्या सदस्यांना कळेल की आपल्याला कुठे कुठे शेंडी लावण्यात आलेली आहे। ही शेंडी फार महत्त्वाची आहे आणि त्यासाठी त्यांनी ते सांगावं अशी माझी विनंती आहे। अध्यक्ष महोदय, निवडणुकीच्या पूर्वी इतकी महामंडळ यांनी जाहीर केली, एवढी महामंडळ, कंपन्या, मंडळं एवढी केली, महाराष्ट्रातला एकही लहान मोठा समाज राहिला नाही त्या नावाने महामंडळ काढली नाही। पैसा एकही नाही दिला, 1 रुपया पैसे नाही दिले। मी घोषणा केली, सगळे लहान लहान मायक्रो मायनॉरिटी सगळ्या त्यांना आनंद वाटला की सरकारने अरे हे ह्यांचं सरकार करत नव्हतं पण हे आम्हाला माणसं म्हणायचे तुम्ही नाही केलं ह्यांनी केलं। बरं म्हटलं, आता तुम्ही केलं तर काय केलं तर नावं बजेटमध्ये घोषित केली। अध्यक्ष महोदय, मी एकदा 3-4 साली एक सामाजिक अर्थसंकल्प मांडला आणि कुरमुडे जोशांपासून माकडवाल्यांपासून सगळ्या जातींचा उल्लेख केला आणि त्या सगळ्या जातींना पैसे द्यायची व्यवस्था केली। त्यामुळे अध्यक्ष महोदय, तुम्ही तरतुदी बघा, परशुराम आर्थिक विकास महामंडळ, संत रोहिदास आर्थिक विकास मंडळ, अमृत याच्या तरतुदी कमी केल्या। तीर्थाटन योजना, अध्यक्ष महोदय, धारावी झोपडपट्टी, मी एवढंच सांगेन की सूक्ष्म उद्योग मंत्रालयाकडे नोंदणीनुसार धारावीमध्ये 22,000 उद्योग नोंदणीकृत आहेत। अध्यक्ष महोदय, मी 1 किलोमीटरला 5,000 लघु उद्योग आहेत धारावीमध्ये। लघु उद्योगांच्या साठी धारावी ही देशातील क्रमांक 1 ची घोषित न झालेली MIDC आहे। धारावीचा पुनर्विकास करताना हे छोटे छोटे उद्योग नष्ट होणार नाहीत याची सरकारने काळजी घ्या। आपण लागलोय मागे स्टार्टअपच्या आणि इकडे आपले छोटे छोटे गरिबांनी स्वकष्टाने उभे केलेले व्यवसाय जर बंद पडले तर बेकारीची संख्या वाढेल।
आता 300 कोटी वृक्ष लागवड जाहीर केले. एका झाडाला 10 स्क्वेअर फूट बावनकुळे साहेब एक 10 स्क्वेअर फूट धरू, 300 कोटी गुणिले 10 स्क्वेअर फूट गुणाकार करा. संध्याकाळपर्यंत सांगा, आपल्या सचिवांना बसवा, किती क्षेत्रफळ लागणार बघा, आणि त्या 10 जाऊ दे 5 स्क्वेअर फूट धरा, आणि किती जागा लागणार आहे याचा विचार करा. मला वाटतं सुधीर भाऊ आता नाही आहेत, पण सुधीर भाऊ चांगलं 100 कोटी झाडं लावायचं त्यांनी हातात घेतलेलं. आता सुधीर भाऊंना मागं टाकण्यासाठी हे 100च्या ऐवजी 300 कोटीची घोषणा झाली आहे का काय हे अजून मला माहीत नाही. अध्यक्ष महोदय, मी शिवसेना, एकनाथ शिंदे साहेबांचा पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुश्रीफ साहेब गेले काय, यांना जरा सल्ला देण्याचा सूचना करतो. सल्ला द्यायचा माझा अधिकार नाही. अध्यक्ष महोदय, ह्या बजेटमध्ये भारतीय जनता पक्षाकडे जी डिपार्टमेंट आहेत त्यांना 58.86% पैसे आहेत, आणि शिवसेनेला 22.16%, 14%, आणि आमच्या राष्ट्रवादीला 19.20%. म्हणजे कुठेही गेले तर ती आमचीच ना. 100% तिघे आहात, पण 58%, 58.86% हे भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यांच्या खात्यांना आहेत. 22.14% शिंदे साहेबांच्या शिवसेनेच्या मंत्र्यांना आहेत, आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खात्यांना 40,154 कोटी म्हणजे 19.33. म्हणजे ह्या दोघांना मिळून 41%, निम्मे निम्मे मंत्री आहेत ह्या दोघांचे, आणि तुम्हाला 58%. मी आमच्या एकनाथ शिंदे साहेबांना आणि आमच्या वहिनींना सूचना, एक शेर सांगतो हिंदीतला. परखना मत परखने में कोई अपना नहीं रहता, परखना मत परखने में कोई अपना नहीं रहता, किसी भी आईने में देर तक चेहरा नहीं रहता, बड़े लोगों से मिलने में हमेशा फासला रखना, बड़े लोगों से मिलने में हमेशा फासला रखना, जहाँ दरिया समंदर से मिला वो दरिया नहीं रहता. म्हणजे अध्यक्ष महोदय, नदी एकदा समुद्राला मिळाली तर ती नदी राहत नाही. त्यामुळं अस्तित्वाचा प्रश्न पुढे भविष्यात तयार होतो. आपली सल्ला आहे, सूचना आहे, सल्ला शब्द काढत मागे घेतो मी, तर माझा तो काय अधिकार नाही. अध्यक्ष महोदय, शेतकऱ्यांसाठी काही केलं नाही. कृषी मंत्री यांचे सारखे सारखे बदलतात, यांना माहीत नाही कुणाला कृषी मंत्री ठेवायचा, ह्याला करायचा मग त्याला करायचा मग त्याला करायचा. म्हणजे कृषी धोरण मंत्रीच स्थिर नाही तर धोरण कसं स्थिर असेल अध्यक्ष महोदय. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, आज मी माझ्या भाषणाला वेळेची मर्यादा आहे, मी थोडक्यात संपवतो. मी एवढंच सांगतो की मुख्यमंत्र्यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाकडून माझ्या फार अपेक्षा होत्या. त्यांनी मागच्या वेळी 11,000 12,000 कोटीच्या पुरवणी मागण्या परवा सादर केल्या. त्यावेळी मला वाटलं की जरा दुरुस्त झालेलं दिसतंय काम. पण अध्यक्ष महोदय, ना कोणता अर्थ या अर्थसंकल्पीय भाषणात दिसला मला, आणि ना कोणता संकल्प. फक्त कॉन्ट्रॅक्टर लोकांचं